राज्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 महिनाही झाला नाहीये आणि तरी सुद्धा वाल्मिक कराड त्याला आरोपी करण्यात येत नाहीये म्हणून आता ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। वाल्मिक कराडला मोक्का लावण्यात येत नाही असा आरोप देशमुख कुटुंबियांकडून केला जातोय। तर संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख हे आज अगदी टॉवरवरती चढून आंदोलन करणार आहेत। मस्साजोगच्या गावकऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिलाय। वाल्मिक कराडला आरोपी करावं आणि त्यालाही मोक्का लावावा यासाठी धनंजय देशमुख आणि गावकरी हे टोकाचं पाऊल उचलणार असल्याचं कळतंय। एकंदरीतच आपण पाहतोय की आता मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। जवळपास 1 महिना होऊन गेलेला आहे आणि तरी सुद्धा वाल्मिक कराडवरती कुठली कठोर कारवाई केली जात नाहीये, त्याच्यावरती मोक्का देखील लावण्यात आलेला नाहीये। म्हणूनच आता ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। गावकऱ्यांचं म्हणणं आहे की वाल्मिक कराडवरती मोक्का लावावा अन्यथा ते आत्मदहन करतील असाही इशारा त्यांनी दिलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता 1 महिना उलटून गेलेला आहे। या प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली, मात्र अद्याप एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे आणि यावरून आता देशमुख कुटुंब जे आहे ते आक्रमक पवित्रा घेत आहे। जे खंडणी प्रकरणातील आरोपी आहेत वाल्मिक कराड यांच्यासह जे इतर आरोपी आहेत त्यांच्यावर देखील 302 नुसार कारवाई केली जावी, त्याचबरोबर मकोका अंतर्गत देखील कारवाई केली जावी अशी त्यांची मागणी आहे। त्याचबरोबर सरकारी वकील जे आहेत उज्ज्वल निकम यांची नियुक्ती या प्रकरणामध्ये करावी अशी देखील त्यांची मागणी आहे। त्याचबरोबर कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करण्यात यावी ही देखील मागणी त्यांच्याकडून केली जात आहे। यासह विविध मागण्यांसाठी जे धनंजय देशमुख आहेत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि एकूणच आज ते मस्साजोग गावामध्ये टावरवर चढून आंदोलन करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। सकाळी 11 वाजता म्हणजे अवघ्या काही वेळानंतर ते मीडियाशी देखील संवाद साधणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता 11 वाजता ते नेमकं भूमिका काय जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। विनोद जिरे, साम टीव्ही, मस्साजोग। एकीकडे राज्यामध्ये सगळ्यांचं लक्ष बीडकडे लागलं आहे, तर देशाबद्दल सांगायचं तर देशाचं लक्ष आहे ते प्रयागराजमध्ये आजपासून सुरू झालेल्या महाकुंभ मेळ्याकडे आणि म्हणूनच महाकुंभाच्या बाबतीतील प्रत्येक अपडेट जाणून घेऊया आता वेगवान स्वरूपात। प्रयागराजमध्ये आज महाकुंभ मेळाव्याला सुरुवात झाली आहे। यासाठी मंत्रमुग्ध करणारी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। प्रयागराज येथे महाकुंभला सुरुवात झाली आहे। या मेळ्यात मोठ्या प्रमाणावरती अन्नदान करण्यात येणार आहे। प्रत्येक आखाड्यात दररोज 5000ांसाठी भंडारा घातला जाणार आहे। सर्व ऋषीमुनींसह सामान्य भाविक एकाच रांगेत प्रसाद ग्रहण करतील। दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल या सध्या भारताच्या दौऱ्यावरती आहेत। महाकुंभ मेळाव्यासाठी त्या प्रयागराज इथे आल्या आहेत। तत्पूर्वी त्यांनी काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली आणि यावेळी त्यांच्याबरोबर स्वामी कैलाश नंदगिरी महाराज सुद्धा होते। त्यांनी लॉरेन यांना कमला असं नावही दिलं। रशियाहून एक भाविक महिला महाकुंभासाठी खास भारतात आली आहे। भारत हा एक महान देश आहे। मी पहिल्यांदाच कुंभमेळ्याला आली आहे। इथले भक्तिपूर्ण वातावरण पाहून भारावून गेली आहे अशी प्रतिक्रिया रशियाहून आलेल्या परदेशी महिलेनं बोलून दाखवली। महाकुंभ मेळा 2025 दरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं एनडीआरएफनं वॉटर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली आहे। कोणताही अनुचित प्रकार भाविकांसोबत घडू नये यासाठी प्रशासनाकडून चोख तयारी पाहायला मिळते। सुरतहून महाकुंभ मेळ्याला जाणाऱ्या रेल्वेवरती जळगावमध्ये दगडफेक करण्यात आली आहे। ताप्ती गंगा एक्सप्रेसच्या काचाही यात फुटल्या आहेत। अचानक झालेल्या दगडफेकीनं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून पोलीस प्रशासनानं याची दखल घेतली आहे। घटनेचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत। मकर संक्रांतीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महिला भाविकांनी गर्दी केली आहे। भोगीच्या निमित्तानं आज सकाळी रुक्मिणी मातेची पूजा करण्यात आली। यावेळी रुक्मिणी मातेची खणा नारळानं ओटीही भरली गेली।
खारघर इस्कॉन मंदिरातील अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी सिडकोनं सुमारे 2 कोटींचा दंड ठोठावलाय। आराखड्यानुसार या मंदिराचं बांधकाम न करता पार्किंगच्या जागेवरती सभामंडप आणि अन्य अनधिकृत बांधकाम केल्याची बाब समोर आली आहे। अयोध्येचा शरयू नदीच्या घाटात आध्यात्मिक आरती पार पडलेली आहे। यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक घाटावरती जमा होत असतात। दररोज संध्याकाळी 6 वाजता ही आरती होते। पुण्याच्या इंदापुरात जिजाऊ महोत्सव सोहळा साजरा करण्यात येतोय। जन्मोत्सव सोहळ्याचं हे 10वं वर्ष आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार कान्होजी जेठे यांच्या तलवारीची आय कॉलेजच्या प्रांगणात पालखीतून मिरवणूकही काढण्यात आली। माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील या पालखीचे होळी झाले होते। जेजुरी मंदिराच्या गाभाऱ्यात पालेभाज्या आणि फळभाज्यांची आरास करण्यात आली। शाकंभरी उत्सवाच्या काळात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आणि शेंगवर्गीय भाज्यांची पूजा केली जाते आणि त्याचा प्रसाद भाविकांमध्ये वाटला जातो। यासाठी साधारणतः 300 किलो पालेभाज्या आणि फळभाज्या वापरल्या जातात। सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या मंदिरावरती चोरट्यांचा डल्ला सुरूच आहे। लक्ष्मीवाडीमध्ये महालक्ष्मी मंदिरामध्ये चोरट्यांनी मंदिरातील देवीच्या सोन्या चांदीचे दागिने सहज दानपेटी लंपास केली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय। चोरीच्या प्रकारामुळे तालुक्यातल्या गावांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। वीकेंडच्या निमित्तानं कोकणात पर्यटकांनी गर्दी केली। पर्यटकांचा सर्वाधिक कल हा तारकर्ली, देवबाग आणि दांडी किनाऱ्यावरती पाहायला मिळाला। सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाण्यासाठी सुद्धा पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती। पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे कोकणातील आर्थिक उलाढाल सुद्धा वाढली आहे। रायगडमधील माणगावमध्ये वीकेंडच्या पार्श्वभूमीवरती वाहतूक कोंडी झाली आहे। कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। माणगाव बाजारपेठ ते मुगवली फाट्यावरती साधारणतः 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यानं प्रवाशांचे हालही झाले। सोलापुरात मुंबई चेन्नई एक्सप्रेसवरती दगडफेक करण्यात आली आहे। या दगडफेकीत विकलांग डब्यात बसलेला एक प्रवासी किरकोळ जखमी झालाय। दगडफेकीत रेल्वेच्या काचाही फुटल्या आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। पुण्याच्या नारायणगावमधील खोडदमधून प्रस्तावित पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पामुळे जीएमआरटीच्या रेडिओ दुर्बीण प्रकल्पाला अडथळा निर्माण होतोय। यामुळे या रेल्वे प्रकल्पाला जीएमआरटीनं विरोध केला। आता खोडद ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत विकास कामाला विरोध करणारा प्रकल्प आम्हाला नको अशी भूमिका घेतली आहे। ग्रामस्थांनी जीएमआरटीलाच विरोध केलाय। पिंपरी चिंचवड पालिकेचा पाणी पुरवठा करणारा पाईपलाईन वॉल लिकेज झाला। त्यामुळेच रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। एकीकडे पिंपरी चिंचवड शहराला दिवसा आड होणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत, तर दुसरीकडे मात्र पिंपरी चिंचवड पालिकेच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला। अमेरिकेतील कॅलिफोर्नियात आगीत आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झालेला आहे। 1 लाख जण बेघर झालेत। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। आग ताशी 80 किलोमीटर वेगानं पसरत असून त्याचा वेग वाढण्याची भीतीही आहे। आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी मेक्सिकोहून अग्निशमन दल दाखल झाले। मुंबईत कमाल आणि किमान तापमानात आजपासून 2 ते 3 अंशांनी घट होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिलाय। त्यामुळेच मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे। गेल्या आठवड्यात 35 अंशांपर्यंत गेलेला कमाल तापमानाचा पारा 28 ते 30 अंशांपर्यंत येण्याची शक्यता आहे।
मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावरती प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी नवीन फ्लोटिंग रॅम्पची सुरुवात करण्यात आली आहे. हा रॅम्प खास स्पीड बोटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी तयार करण्यात आलाय. बोर्डिंग दरम्यान प्रवासी सुरक्षित राहावे यासाठी विशेष काळजी घेतली जाते. आणि रत्नागिरीतून एक मोठी बातमी सध्या समोर येतेय. मंडणगड तालुक्यातील शेनाळे घाटात मध्यरात्री 1च्या सुमारास दाभोळ मुंबई बस सुमारे 15 ते 20 फूट खोल दरीत कोसळली आहे. सुदैवानं बस झाडाला अडकल्यानं मोठा अनर्थ टळला. तसंच काही अंतरावरती धरण असल्यानं बस धरणात जाण्यापासूनही बचावली आहे. दरम्यान बसमध्ये एकूण 41 प्रवासी होते. यापैकी 7 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. एसटी विभागानं ही माहिती दिली आहे. तर अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्यानं दरीतून काढली जाणार आहे. या अपघाताला प्रथमदर्शनी चालक जबाबदार असल्याचंही म्हटलं जात आहे. अधिकचा तपास आता मंडणगड पोलीस करतात. अतिशय भीषण असा अपघात काल झालेला पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय की काल रत्नागिरीमध्ये प्रवाशांनी भरलेली बस थेट खोल दरीत जाण्यापासून थोडक्यात बचावली आहे. झाडाचा आसरा तिला भेटला आणि त्यामुळे जवळपास 41 प्रवासी जे आहेत ते सुखरूप आता बचावले आहेत. मात्र 7 प्रवासी जखमी झाल्याचं कळत आहे. मध्यरात्री 1च्या सुमारास दाभोळ मुंबई बस हा अपघात झाल्याचं कळत आहे. आणि यानंतर आता मुंबईतून एक मोठी बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये आजपासून औषध पुरवठा बंद होणार आहे. कारण औषध वितरकांची बिलं महापालिकेनं थकीत ठेवली आहे आणि म्हणूनच वितरकांनी औषध पुरवठा बंद ठेवण्याचा इशारा दिलाय. गेल्या 4 महिन्यांपासून औषधांची जवळपास 120 कोटींची बिलं दिलेलीच नाही आहेत. औषध वितरकांकडून वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून सुद्धा औषधांची बिलं मंजूर झाली नाहीत आणि म्हणून अखेर वितरकांनी औषध पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. औषध पुरवठा बंद झाल्यास रुग्णांना बाहेरून चढ्या दरानं औषध खरेदी करावी लागणार आहे. त्यामुळे याचा फटका आता रुग्णांच्या नातेवाईकांना होणार असल्याचं कळत आहे. हमारे पास हमारे मेंबर्स का जो मीटिंग हुआ उसमें ये डिसाइड हुआ कि अब हमारे पास और फर्दर फंड्स नहीं है कि हम और बीएमसी को सप्लाई कर पाएँ या हम फर्दर कर पाएँ. तो हमारी बहुत दिल से इच्छा नहीं है कि हम सप्लाई बंद करें, लेकिन मजबूरी है कि हमारे पास लोगों के पास पैसे नहीं है कि हम बीएमसी को फर्दर मेडिसिन दे सकें. इसलिए हम लोगों ने डिसाइड किया है कि अब हम आगे से सप्लाई जो है वो 13 तारीख के बाद हम बंद करेंगे. हमें एक कंफर्मेशन चाहिए बीएमसी से कि वो हमारे पैसे कब और कैसे लौटाएगी. आणि यानंतर आता पुन्हा एकदा वळूया टॉप 50 कडे. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. देशातील 5 बंदरांपैकी एक असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदरावरील कंटेनरची वाहतूक कमी होणार आहे. यासाठी JNPA पासून जुना पुणे हायवेपर्यंतचा नवीन स्पेशल हायवे बनवला जातोय. या महामार्गासाठी एकूण 2,900 कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे. एलिफंटा बेटवरती पुन्हा एकदा देश विदेशातील पर्यटकांची पावलं वळाली आहेत. बोट अपघातानंतर पर्यटकांची संख्या काही प्रमाणात रोडावली होती. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांच्या व्यवसायावरती परिणाम झाला होता. मात्र आता पुन्हा या पर्यटकांचा ओघ सुरू झाल्यानं स्थानिक व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केलंय. सध्या बाजारात तयार तिळगुळाची पाकिटं विक्रीला आली आहे. मात्र 350 ते 400 रुपये किलोनं तो विकला जातोय. त्यामुळे स्वस्तात मिळणारा साखरेचा तिळगुळ खरेदी केला जातोय. तिळाचे भाव 250 रुपये तर गुळाचे भाव 60 ते 70 रुपये किलो आहेत. भायखळ्यातील राणीच्या बागेत पेंग्विन केंद्राचा विस्तार करून त्यासोबत नवीन मत्स्यालय उभारण्यात येणार होतं. मात्र अपुरी जागा शिवाय कामकाजामध्ये प्राण्यांना धोका लक्षात घेऊन मंजुरी मिळणं अवघड झाल्यामुळे हा प्रस्ताव गुंडाळण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
नांदेडमध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दलाकडून आज शौर्य पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। पथसंचलनात सुमारे 1,500 स्वयंसेवक सहभागी झाले होते। शंभरपेक्षा अधिक महिला आणि पुरुषांना विषबाधा झालेली आहे। अमरावतीच्या नांदगाव पेठ MIDC ही घटना घडली आहे। गोल्डन फायबर कंपनीमधील महिलांना पाण्यातून विषबाधा झाल्याची माहिती आहे। दरम्यान सर्वांवरतीच अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आणि आता नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येते। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत राज्य कांदा उत्पादक संघटनेतर्फे लिलाव बंद पाडत आंदोलन करण्यात आलंय। कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्यानं तसंच निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी सुद्धा यावेळी केली गेली आहे आणि याच मागण्यांसाठी हे आंदोलनही पुकारण्यात आलेलं आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की कांद्याचे भाव हे घसरत चालले आहेत आणि त्यामुळे आंदोलन केलं जात आहे। मंडळातली सर्वात मोठी जी बाजार समिती आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कांद्याचे लिलाव रोखून केंद्र सरकारने कांद्यावरील 20% निर्यात शुल्क तत्काळ हटवावे या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं। यावेळी हजारो शेतकरी आंदोलनामध्ये उपस्थित होते। त्यांच्या आणि आमच्या कांदा संघटनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे आम्ही हीच मागणी करत आहे की आज सायंकाळपर्यंत कांद्याचं निर्यात शुल्क आहे हे पूर्ण हटवावं। एका रात्री जर कांद्यावर निर्यात बंदी करतात, निर्यातीवर शुल्क लागू करतात, निर्यातीवर किमान निर्यात मूल्य लावतात, तर एका दिवसामध्ये कांद्याचं निर्यात शुल्क हटवणं केंद्र सरकारसाठी काही अवघड नाही। आमच्या कांद्याला जो दर आता मिळतोय तो 1200 ते 1500 रुपये प्रति क्विंटल मिळतोय। मात्र आमचा शेतकऱ्यांचा कांद्याचा उत्पादन खर्च 2500पेक्षा अधिक आहे आणि रोजच्या दर घसरणीमुळे प्रत्येक शेतकऱ्याचं। आणि यानंतर आता राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। भाजपच्या महाअधिवेशनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवरती आपली टोप टाकलेली आहे। पवारांच्या दगाफटका करण्याच्या राजकारणाला 20 फूट जमिनीत काढलं तर बाळासाहेबांची विचारधारा सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली अशी टीका अमित शहांनी केली आहे। भाजपच्या महाअधिवेशनातून मुख्यमंत्री फडणवीसांचा बांगलादेशी घुसखोरांना त्यांनी हल्ला बोलत चढवलाय। वोट जिहादचा पार्ट 2 सुरू झालाय, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एकही घुसखोराला राहू देणार नाही असा इशाराच देवेंद्र फडणवीसांनी दिलाय। मुंबईतल्या वरळी मतदारसंघात शिंदे गटाकडून मोफत चष्म्यांचं वाटप करण्यात आलंय। या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली होती। विरोधकांना कावीळ झाल्यामुळे त्यांना सगळं पिवळं दिसतं म्हणून त्यांना चष्म्याची गरज आहे असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला टोला लगावला। अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावरती असून या ठिकाणी आंबेडकरी जनता आक्रमक झाली आहे। डॉक्टर आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थच अमित शहांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्धार करण्यात आला। मात्र शिर्डीकडे निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। वरळीतील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीवरती हल्लाबोल केला। केवळ स्वार्थासाठी ही आघाडी करण्यात आली होती। विधानसभा निवडणुकीत जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवली। त्यांचा स्वार्थ आता संपलाय, त्यामुळे ते एकत्र राहणार नाहीत असा दावाही शिंदेंनी केला। वाशिम ते केकतुमरा या 12 किलोमीटर रस्त्याचं काम गेल्या 6 महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत आहे। रस्त्यावरती केवळ खडीकरण केलंय, याचा वाहन चालकांसह गावकऱ्यांना मोठा त्रास होतोय। रस्त्याचं काम पूर्ण करण्यासाठी वारंवार मागणी केली गेली। आंदोलन करून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करताना दिसतंय म्हणून ग्रामस्थ संतप्त झालेत। भंडाऱ्यातील तुमसरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण आणि पाणी घातलेलं दूध मिळतंय। सोबतच वसतिगृहात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे। प्रकरणी आमदार राजू कारेमोरेंनी वसतिगृह प्रशासनाला खडसावलंय। डॅमेज कंट्रोलसाठी 7 दिवसांची मुदतही दिली आहे।
सायन प्रतीक्षानगर इथे खासगी कंत्राटदाराच्या वाहक चालकांनी काम बंद आंदोलन पुकारलंय. वेळेवर पगार मिळणं, कायमस्वरूपी कामावरती रुजू करून घेणं, सुरक्षा मिळणं अशा विविध मागण्यांसाठी कामगार आक्रमक झालेत. बस सेवा बंद असल्यानं मात्र कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. पालघरमधून एक धक्कादायक अशी बातमी समोर येते. पालघरमध्ये शेतामध्ये चक्क बनावट नोटांचा कारखाना टाकला होता. मुंबई पोलिसांनी या बनावट नोटा छापणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केलाय. भायखळ्यामध्ये बनावट नोटांची विक्री करण्यासाठी आलेल्या टोळीला मुंबई पोलिसांनी पकडला. त्यांच्याकडे बनावट नोटा सापडल्या होत्या आणि या आरोपींच्या चौकशीत पालघरमधल्या नोटा बनवणाऱ्या कारखान्याची ही माहिती मिळाली. मुंबई पोलिसांनी सापळा रचत पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेला बनावट नोटांचा कारखाना आता उद्ध्वस्त केलाय. आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात. कॉलेजच्या मुलींना मूल जन्माला घालण्यासाठी सरकार 80,000 रुपये भत्ता देत आहे. यावर तुम्हाला तरी विश्वास बसणार आहे का? नाही ना. पण ही घटना खरी आहे. नेमकं कुठलं सरकार कॉलेजच्या विद्यार्थिनींना मूल जन्माला घालण्यासाठी 80,000 रुपये भत्ता देणार आहे आणि त्यासाठी नेमकं अटी काय आहेत त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात. मूल जन्माला घाला 80,000 मिळवा. मूल जन्माला घालण्यासाठी मिळणार भत्ता. कॉलेज विद्यार्थिनींना अजब ऑफर. भारत लोकसंख्या वाढीनं हैराण आहे. देशाची लोकसंख्या 135 कोटींच्या वर गेली आहे. तर दुसरीकडे रशिया, चीन, जपान, उत्तर कोरिया घटत्या जन्मदरामुळे संकटात सापडला आहे. रशिया सरकारनं तर मूल जन्माला घालण्यासाठी 25 वर्षांच्या आतील कॉलेजच्या विद्यार्थिनींना चक्क 1,00,000 रुबल म्हणजेच 81,000 रुपयांचा भत्ता देण्याचा निर्णय घेतलाय. रशिया सरकारचा हा निर्णय नेमका काय आहे पाहूया. 25 वर्षाखालील कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सुदृढ बालक जन्माला घातल्यास 1,00,000 रुबलचा भत्ता. विद्यार्थिनींनी कॉलेजची पूर्ण वेळ विद्यार्थिनी असणं आवश्यक. नवजात बालकाच्या पालन पोषणासाठी सरकार आर्थिक सहाय्यता देणार. 1 जानेवारीपासून योजनेचा लाभ मिळणार. जन्मलेल्या बालकाचा मृत्यू झाल्यास लाभ मिळणार नाही. 2024च्या पहिल्या 6 महिन्यात रशियात अवघ्या 5,99,600 बालकांचा जन्म. मुलांचा जन्मदर गेल्या वर्षीपेक्षा 16,000 न कमी. रशिया युक्रेन युद्धामुळे अनेक युवकांचा मृत्यू. रशियाच्या कार्लियाच्या प्रशासनाकडून निर्णय. 1990 नंतर पहिल्यांदाच रशियातील जन्मदरात कमालीची घट झाली. दुसरीकडे रशियात वृद्धांची संख्या वाढतीये. त्यामुळे रशियन सरकारनं गर्भपात विरोधी कायदे कठोर करत मुलांचा जन्मदर वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. आता सरकारनं प्रोत्साहन दिल्यानंतरही कॉलेज विद्यार्थिनी काय भूमिका घेतात याकडे जगाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.